कमिंग सून मेंदळे परिवारात नवीन कमिंग सून आलेली आहे. माझा जिगरी दोस्त सोहम मेंदळे आणि सौ तारा सोहम मेंदळेचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. जोरदार टाळ्या वाजवून दे, टाळ्या. अरे वा तिलोत्तमा, अगदी तुझ्या मनासारखी देखणी सून मिळाली हो तुला. शोभते मेहंदळे कुटुंबाला. मी जरा जेवणाचं बघून आले. खरंच दिसायला तर आहेच सुंदर, पण आवाजही गोड आहे. थँक्यू. तुम्ही तारा मॅडम तुमच्या गाण्यामुळे ओळखतात. पण आज तारा मॅडम आपल्या समोर त्यांचा खास स्वर्गीय आवाज सादर होणार आहे. एकदम जोरदार टाळ्या. मी आहे सोहम मेंदळे, म्हणजे सौ तारा सोहम मेंदळे यांचा नवरा. पण त्यांचा नवरा होण्याच्या आधी मी त्यांच्या गाण्याचा खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे मी आज तुमच्या सगळ्यांबरोबर इथे बसून त्यांचं गाणं एन्जॉय करणार आहे. तारा, ऑल द बेस्ट. तारा 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 तारा. अजून सावलीच आली नाहीये, तर गाणं कसं गाऊ? कम ऑन तारा. तारा मॅडम गा. तारा मॅडम गा. सावली मुद्दाम करतीये का हे? तिला मला सगळ्यांसमोर उघडं पाडायचंय म्हणून करतीये का ती? ही पोचेपर्यंत कसं गाणं थांबवून धरायचं आता? तेव्हा कुठे राहिली सावली? लवकर येऊ देत बाबा, नाही तर माझं काही खरं नाही. तारा, काय झालं? पाणी हवं? तारा, हळू हळू सावकाश. तारा गेली होती ना सावलीला वाचवायला. मग इथं तर उलटच झालं. सावलीने ताराला वाचवलंय. काय ग, तुला पोहता येत नाही ना? मग कशाला उतरली स्विमिंग पूल मध्ये? माणुसकीचा धर्म पाळत होते मी. सोहम, घरात पाहुणे आलेत, तू बघ जरा त्यांच्याकडे. ठीक आहे. तू मुद्दाम उशीर केलास ना सावली? तू आता बघ, या चुकीची शिक्षा तुला नक्की मिळणार नाही. सोडणार तुला सावली. एक मिनिट तारा, काल तिलोत्तमा मॅडमच्या अंगावर तू बुक्का सांडलास आणि माझ्यावर आरोप लावलास. माहितीये मला सगळं. हे बघ, जितकी मला तुझी गरज आहे ना, त्याहून जास्त तुला माझी गरज आहे.
त्यामुळे ह्या पुढे बोलताना आणि वागताना जरा विचार करत जा. आय एम रिअली सॉरी तुम्हाला कार्यक्रम एन्जॉय नाही करता आला, पण आता पुढचा कार्यक्रम नाही होणार, त्यामुळे तुम्ही प्लीज या. काय ग तारा, अजून बरं नाही वाटत आहे? धर, मी काढा आणलाय तुझ्यासाठी, घे, बरं वाटत. सोहम कुठे दिसत नाहीये? बघा ना वहिनी, मला ना त्या सोमचं काहीच कळत नाहीये. पडले मी इथे आणि चौकशी त्या सावलीची करायला गेलाय. बघितलंस, नवरा तुझा आहे, पण काळजी त्या मूर्ख मुलीची आहे. आता यात सोहमची काही चूक नाहीये म्हणा, कारण सगळ्या माणसांची गोड गोड बोलायचं आणि त्यांना स्वतःच्या बाजूने कसं करायचं ही ट्रिक त्या मुलीला करेक्ट माहिती आहे. आता सारंगचंच बघ ना, सारंगशी गोड गोड बोलून तिने सारंगला स्वतःच्या जाळ्यात अडकवलं. अगं जो सारंग स्वतःच्या आई विरोधात कधीच गेला नाही, एका शब्दाने पुढे नाही गेला, आज तो स्वतःच्या आईच्या विरोधात उभा राहिलाय. कोणासाठी? त्या मूर्ख मुलीसाठी. हे तारा, मला एक गोष्ट नाही कळली, तू स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मूर्ख मुलीसाठी पूलमध्ये उडी का मारलीस? काय गरज होती?